जांभळाची बाग अलग अलग जांभळा इकडे तिकडे आमचं नदीम एक्सपोर्ट होतं. आमचं उपसरपंच माजी उपसरपंच आहे ना जरा चर्याचे ती बस आणि शेकडो तराचं रायवल आंब काय नाही बोला आणि मालूमात देत जावा. जरूर जरूर. तुमच्या ते हुरूस वगैरे होते का नाही? हो हुरूस होतं. माझ कोकण माझ कोकण कोकण. क्या आप भी हो परेशान और देख रहे एक अच्छा रिश्ता अपने बच्चों के लिए, घर बैठे बैठे व्हाट्सएप के जरिए से तो जुड़िए हमारे प्लेटफॉर्म में। जो एक नहीं दो दो प्लेटफॉर्म है, कोकनी शादी और मुंबई रिश्ते, तो आज ही कांटेक्ट करें दिए नंबर पर। और देखिए घर बैठे बैठे अच्छे अच्छे रिश्ते, कोकण से लेके मुंबई तक और मुंबई से लेके अब्रॉड। अल्हम्दुलिल्लाह आमची शूट होता ती कंप्लीट झाला. लागला तर लाख शूट की पाऊस पण चुकलो होतो आणि आम्ही पुरा ग्राउंड पण शूट घेतला. आता आमच्या लागली जोरात भूक. ते अब्रार पाठवले चला आमच्या घरात आपण तिथे जाऊन घेऊ. ते माशाल्लाह बघू शकता वगैरे सगळं माशाल्लाह जेवण आहे. आता आम्ही जेव इकडची आणि मग इन्शाल्लाह असरची नमाज पढू आणि त्याच्या बाद इन्शाल्लाह जी भुरकुंडा गाव आहे ती कंप्लीट करू. चला मग इन्शाल्लाह आता आपण जाऊन मिळू भुरकुंड्याला. आता मी हो भुरकुंड्याला आणि बघू शकता माझ्यासोबत इथे गावाची सगळी माणसं बसली आहेत. ऍक्च्युली पाऊस मोप लागते म्हणून आम्ही बोला चला आपण घरातून जाऊया आणि घरातून बसून बात करूया आणि मालूमात घेऊया गावाच्या बाहेर. तिकडे इम्रान सर तिकडे आणि त्या साईडला बघू शकता होते उप सरपंच आहेत गावाचे आणि इकडे सदर साहेब तिकडे बसलेले गावाचे. जनाब काय बोला गावाच्या मनात तुमच्या? आपलं गाव गुहागर तालुक्यामध्ये येतं आणि आपल्या गावाची हे तकरीबन 40 ते 50 घरांची आहे. आणि सध्या परिस्थिती अशी आहे की लोक एज्युकेशनसाठी किंवा दिगर कामधंद्यासाठी अशी बाहेर गेलेली आहेत. मोस्टली लोक आपली चिपळूणला किंवा खेडला इकडे येतात एज्युकेशनच्यासाठी किंवा त्यांचे जे घरवाले वगैरे आहात ही लोक फॉरेनला ते इन्कम सोर्सेस आहेत त्यांचं त्यासाठी लोक बाहेर. पण सुट्टीला लोक येतात पण मग कमी येतात त्यासाठी की या ज्या सोर्सेस आहात मग कमी आहे. वस्तू वगैरे पण गावात यासाठी नाही. आता आजपर नाही जावं की वरती पाकाळी चढून जायला लागतं. पण इन्शाल्लाह सध्या कोशिश चाललेली आहे. आम्ही पण तीच काम करत होते. रस्त्याला चाललेला आजपासून सुरुवातच आहे की इन्शाल्लाह थोड्या दिवसांनी रस्तो पुऱ्या गावात जाईल आणि उमेद आहे की सुट्टीला दिवाळी असो किंवा मे महिना असो त्या टायमिंगला लोक गावात येतील आणि जास्तीत जास्त लोक येतील. आपली जी घरात बंद आहेत ती उघडतील. त्याची पॉप्युलेशन बघल्या तर वोटर्स जे तकरीबन 250 वोटर्स आहात. पण जास्त अशी पॉप्युलेशन पोरा वगैरे धरल्यावर तर ती तकरीबन 250-300 पर्यंत पोहोचतं सगळी आबादी जी मुंबई पासून फैललेली आहे अल्हम्दुलिल्लाह. आणि काही कारखाना वगैरे असं ते सगळी मिळतात एक दुसऱ्याला. आता अलवारे पण आहात. एक जमात 2 अशी आहात. एक अलवारे आहे एक दलवी आहे. त्याच्यात परकार म्हणून पण आहात आणि तांबे पण आहात त्याच्यात रियाला या गावात. ह्या सरनेमची लोक तर येतात. आपल्या गावात पहिले 6वी पर्यंत शाळा होती पण काही कारणास्तव पोरा सगळी बाहेर गेल्यामुळं आणि इंग्लिश मीडियम वगैरे शाळा उघडल्यामुळे आपली जी उर्दू मीडियम स्कूल होती 6वी पर्यंत ती बंद झाली. आता कोण शिकायला नाही आहे पोरा. आणि आता एक मस्जिद आहे अल्हम्दुलिल्लाह. छोटी मस्जिद होती पण एक 15 वर्ष अगोदर अल्हम्दुलिल्लाह ती जरा एक मोठी केलेली आहे. तुम्हाला ते दाखवतीलच व्हिडिओ वगैरे अल्हम्दुलिल्लाह. आणि आता सध्या यंग जनरेशन जी आहे ती थोडासा डेव्हलपमेंटच्या इतिबाशी लक्ष देते. पहिले पडसुलीतच एसटीला उतरायला व्हायचं म्हणजे आता तकरीबन 1 किलोमीटर लांब. पण आता अल्हम्दुलिल्लाह तकनी 700 मीटरचा रस्तो अल्हम्दुलिल्लाह खालपर्यंत गेलोय. आता 170 मीटर वरती म्हणजे गावात पण पुरा 200 मीटर पर्यंत जाईल इन्शाल्लाह. आणि दुसरी बात अशी आहे की आपल्या गावाची मोप काही पोरा अल्हम्दुलिल्लाह एज्युकेशन घेऊन बेस पोस्ट वरती गेलेले आहेत. काही इंजिनियर झालेले आहेत आज फॉरेनला आहात अल्हम्दुलिल्लाह. आणि मी पण स्वतः अल्हम्दुलिल्लाह हेडमास्टर आहे उर्दू हायस्कूलचं. आणि यासोबत काही अशी पोरं आहात अल्हम्दुलिल्लाह फॉरेनला बेस्ट पोस्ट वरती आज. आणि आता पण यंग जनरेशन जी आहे ती बेस्ट एज्युकेशन घेते अल्हम्दुलिल्लाह. मुंबईला असो किंवा चिपळूण इतर जाग्यात पण घेते अल्हम्दुलिल्लाह. आणि आपल्या आता एक कमिटी वगैरे जी आहे गावाची ती बेस कॉपरेट करून एक दुसऱ्याला बेस कामा करायची ती भाषी कोशिश करते.
गावाचा पण एक ग्रुप बनवलेलो आहे. या व्हॉट्सअप ग्रुपच्या जरियाशी सगळी लोक एक दुसऱ्याशी जॉईंट राहतात सध्या. मतलब इलेक्ट्रॉनिक मीडियानी सगळ्याला जॉईन केला नाही, कनेक्ट केला नाही म्हणून. आणि परचूरशी पण आपल्याला अपराधबाईचा पण नेहमी सपोर्ट असतं. आपली ग्रामपंचायत पांगारी तर्फे हवेली आहे आणि परचूर ही आपला पोस्ट आहे. अल्हम्दुलिल्लाह ही आपल्या आणि अल्हम्दुलिल्लाह आज बघू शकतो की वाशिष्ठी रिव्हर ही आपल्या बाजूनीच जात ना. तर लोक पोरा आपली वाण वगैरे धरून मच्छीचा व्यवसाय पण करतात, मच्छी वगैरे पण घालतात अल्हम्दुलिल्लाह. आणि दुसरा जे हे आंब्याच्या सीझनला आंब्याचं पण धंदा होतं अल्हम्दुलिल्लाह. आणि इतकाच प्रॉब्लेम आहे की आता दुकान नाही, 1 किलोमीटर आपल्या अपराध सतत जायला लागतं आपल्याला दुकानावरती. काही थोडासा जास्त घ्यायचं असेल तर आपली 10 किलोमीटर तळवलला जायला लागतं. आणि मोठी शॉपिंग असेल तर तरी 20 किलोमीटर किंवा चिपळूण जायला लागतं. हे प्रॉब्लेम्स पण आहेत. पण ह्या प्रॉब्लेम्स इतकं सगळं प्रॉब्लेम्स असलं तरी मी 125 किलोमीटरला असता, पण 8 दिवसाची सुट्टी मिळली की आपल्या गावात कवा जाव असं आपल्याला नेहमी वाटत असतं. आता इन्शाल्लाह घरात रस्तो गेल्याच्या नंतर, गावात रस्तो गेल्याच्या नंतर पुरी गाववाल्यांना पण असं वाटत की थोडीशी सुट्टी मिळली की इन्शाल्लाह मी कैसो गावात जाईल इन्शाल्लाह. तर ही सगळी आपल्या गावाची तरतीब आहे अल्हम्दुलिल्लाह. मोदयासारखा भरपूर काही आहे, पण आता जरा लांब नंतर म्हणून जास्त मी बोलत नाही. सगळ्या तरफ हरियाली पण तुम्हाला दिसते आहे ना. आता आम्ही बचपनला होत्या त्या टायमिंगला आम्ही बघायचो. आता ही बचपनची पोरा पण आमच्या सोबत आहेत. तर इकडं बीबीची बोंडाची बाग वरती, आता पोरांना माहिती पण नसतं बीबीची बोंडा काय, आलूची बाग इकडं अशीच आहे ना. काजूला जायचो आम्ही इकडं आहे ना, काजूचे बियो वगैरे आणण्यासाठी. आज लोक किती किलो 800 रुपये 1200 रुपये विकत घेतात. आम्ही मुंगीच जमा करून सांच्याचे तर भुजून खायची. आणि आलूची बाग, आपल्या आवल्याची बाग या साईडला बाग, बोरीची बाग त्या साईडला, आणि जांभळाची बाग, अलग अलग जांभळा इकडे तिकडे. आमचं नदीम एक्सपर्ट होतं आमचं उपसरपंच, माजी उपसरपंच आहे ना, जरा चढ्याचे ती बस. आणि शेकडो तराचं रायवल आंब, शेकडो तराचं, म्हणजे प्रत्येक आंब्याचा टेस्ट अलग. आताच्या पोराला ती नशीब पण नाही होत आहे ना. आणि हापूस आंबाचा टेस्ट माहितीच आहे सगळ्यांना, पण ह्याचं जे अलग अलग नाव, केला आंबो, काला आंबो, केसरी आंबो आहे ना, राता आंबो, अलग अलग किस्मचा आंबो आहे ना त्या टायमिंगला. आणि ही सगळी मजा करता आहे ना, ही छोटी छोटे आहे ना. आणि त्या टायमिंगचे खेळ अजून पण याद येतात. या तलावामध्ये मी टी डाटू खेळायची आहे ना, त्याच्यानंतर लंगडी खेळायची, आग मशुली खेळायची आहे ना, आणि ते लगोरच्या खेळायची. हे सगळं गेम होतं. गोट्यातून चुपाचुपी, गोटी खेळायची, हातीचा सोंड खेळायची. म्हणजे हे सगळं गेम खराच गेलेला. आता सगळी मोबाईल मध्ये गेल्या. आणि क्रिकेट मध्ये म्हणजे काय, आता ती पण क्रिकेट फक्त टेलिव्हिजनवरतीच दिसते फक्त. मॅचेस पण अल्हम्दुलिल्लाह. म्हणजे टीम याची इकड तिकडचे म्हणजे 5-5 असं 10-10 ओव्हरचे, 12-12 ओव्हरचे 5-5 मॅचेस. आम्ही स्वतः आमच्या इकडे कोण यायला तर आमचे प्लेयर्स एक त्यांच्यासोबत जे ऑडियन्स यायचे त्यांना पण सोबत 2-2, 3-3 माणसं घरात जेवून जेवायला घेऊन यायची. आम्ही जायची त्या टायमिंगला. पण तिकडे परचूरला पण आम्ही जाऊन खेळायची, वर्षी खाली यायची खेळायला. म्हणजे एक ती अजीब किस्मचा खेळ होतो, म्हणजे माहोल होतो. गाव पण अल्हम्दुलिल्लाह भरलेलो होतो. शेता तरफ माथ्यावरती आपण सगळे शेती म्हणजे गवत कापलेला आहे, भात ती आपण आपल्या माथ्यावरती नेलेला. पण आता तर पहिले लोक गुरा चरवायची. आताची पोरं जर बाय मिस्टेक गुराच्या पाठीत दिसली तर त्यांना असं वाटतं की माझा इन्सिडेंट लोकांना वाटत मी गुरांच्या पाठीत देतो, गुरा समजताय नाही ना. त्यासाठी त्याची वैद्याची कोशिश कर है ना. त्या टायमिंगला त्याचं चालत की हातनी 10-10 किलोमीटर तलवरला जायची, खेळ्याला पेवायला जायची हातनी 15 किलोमीटर. आता तर 20 किलोमीटर जायला. तैसा गेला रस्त्याने ते पाकानी 22-23 किलोमीटर होतं. या रस्त्याने नदीच्या किनाऱ्याने आम्ही चालत जायचो खेड्याला. पंगारी चाय तिकडं पूर्ण म्हणजे खाडी कनेक्ट होती है ना. आता लॉन्च होती पहिले, सुपर लाईफ लॉन्च याची, सांच्याची रिटर्न व्हायची, अफसरी, अरमान, विन सगळं लॉन्च होते माशाल्लाह. 10 बोलते गोलगोट पर्यंत 10 बोलते खेळ पण एक क्लास होती. पाणी कमी असलं तर तुमचा 200 तर पानतून फेमस होता. त्या टायमिंगला पानतून वगैरे लागेल. आज 200चं पण डेव्हलपमेंट माशाल्लाह बेस्ट झालेलं आहे अल्हम्दुलिल्लाह.
तर हे सगळं आपलं हिस्ट्री आहे आणि प्लस आपल्या गावाचे आता प्रेझेंट पण हे आले कोशिश चालली की तसं गाव परत कमी कमी सुट्टीत तरी भरून जसं अजून नाव काय तुम्ही एकदा आपल्या गावाची आदिवासी थोडीशी माहिती घेतली जातात. शुक्रिया वो काय बोलले माशाल्लाह आणि पुराणी यादी पण ताजा झाली अल्हम्दुलिल्लाह. तर ते बोलले जनाब होते इम्रान जनाब आणि अल्हम्दुलिल्लाह आपल्याला मग काय बोलले गावाच्या परत. आता आम्ही जाऊ इकडची गावातला आणि पॉसिबल झाला पाऊस थोडं कमी असलं तर इन्शाल्लाह जी गावाची घरं आहेत मस्जिद वगैरे आहे ती पण तुला दाखवू आणि जर कोण दुसरा कोण मिळला त्यांची पण बातचीत करू. आता सदर साहेब काय बोला थोडा बहुत जनाब ने क्या सगळं दिलं भेटे सगळी म्हणजे माहिती तर दिली ना गावात काही झालं ना आता एज्युकेशनसाठी पुढे जरी भाग आहे म्हणून घरात जरी पण जायच्या मस्त येऊच आहे दुसरा काय नाही गाडी वगैरे अल्हम्दुलिल्लाह हातून गाड्या या लागल्या लोक येतात कोशिश आहे की तू थोडं लोकांना गेली तर बेस लोकांना तकलीफ होतात लोक चालू नाही शकत त्यासाठी कोशिश आहे की त्याला एक बारका रिक्षा पण गेला तर बेस अल्हम्दुलिल्लाह सगळ्यांना सवलत होईल हेच आपलं इरादा सगळ्यांचं आणि अल्लाह त्याला सगळ्याला आपल्या ह्यातला कामयाबी देऊ आणि त्यांच्या रोज पण जो मदत करणारा त्यांच्याबरोबर बरकत देऊ हेच आमची सगळ्याशी दुवा आहे तर सगळ्यांनी मिळून काम इन्शाल्लाह पुरा करू तो जास्त जनाबी सगळं काही सांगितलं हे होते गावाचे सदर साहेब. आता आम्ही जात आहोत आणि तुम्हाला गाव वगैरे पण दाखवते व्हिडिओ बघून घ्या आणि फर्स्ट टाइम असाल आणि दुनियाच्या खर्चा पण खाण्या कोपऱ्याशी असाल या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असेच जे आपले कोकणाची माणसं आहेत गाव आहेत आपला जे कल्चर आहे ते इन्शाल्लाह तुम्हाला बघायला मिळत राहील. ते चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पण बघून घ्या. पहिलं चाल ही गावाच्या सदर साहेबचा घर होतं आणि आपल्यासोबत इम्रान भाई होते. अल्हम्दुलिल्लाह इम्रान भाईने आपल्याला काय गावाच्या बऱ्याच इन्फॉर्मेशन दिले. आता आम्ही जात आहोत गावाच्या तरफ वरच्या बाजूला बघू शकता पाठीमाग पण काय गावाची माणसं आहेत तिकडे आपल्यासोबत जुळलेली आहेत. बघू शकता यो गाव असो इकडे आणि इकडे अशी घरं आहेत. ॲक्च्युली घरं अशी डोंगरावरती आहेत आणि इकडे आपले सगळे गावाचे मेंबर जनाब आपल्यासोबत जुळलेत आणि अब्रार भाई अगेन आपल्यासोबत आहेत परसुलशी. अब्रार भाई शुक्रिया बहुत जजाकल्ला है ना. शुक्रिया अब्रार भाईनी सगळं ऑर्गनाईज करेन इकडे अल्हम्दुलिल्लाह बिकॉज ऑफ हिम ही पॉसिबल झाला बुरकुंडाचा. तर आम्ही जातो बघू शकतो माशाअल्लाह सामने किती खूबसूरत गावाची मशीद आहे. इंशाल्लाह आम्ही दाखव व्हिडिओ बनवून द्या आणि फर्स्ट टाइम असले ते चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. बघू शकता गावाची पोरा आपल्यासोबत जोडले आणि ही गावाची मशीद आहे जामा मस्जिद तिकडे जामा मस्जिद बुरकुंडा. मोप जाग होती चढून चढून दम लागले म्हणा बघू शकता माझ्या भात्याच्या उठशी. हो तुझं नाव काय? शयान माशाअल्लाह. आणि आडनाव काय सर? रामपे. आणि तुझा? दलवी. अलवारे माशाअल्लाह. कोण अलवारे? माशाअल्लाह. काय बोलेल आपल्या व्ह्युअर्सला? यू वांट से समथिंग टू आवर व्ह्युअर्स? अच्छा स्कूलला जातो कधीवरती चिपळूणला असतो आणि तू तलीला चिपळूणलाच माशाअल्लाह. आणि तो चालेल माशाअल्लाह. ती बघू शकता गावाची पोरं होती. ते व्हिडिओ बनवून राहा असंच आपण तुम्हाला सगळ्या मोठ्या माणसाशी बारक्या पोराशी मिळवत जाऊ आणि गावाच्या बऱ्याच इन्फॉर्मेशन देत जाऊ. बघून काय बोला व्ह्युअर्सला सबस्क्राईब द चॅनल बोला. आता आम्ही करत होतो गावाचा शूट आणि आता रस्त्यात आपल्याला मिळले बशीर भाई अलवारे जमातचे सदर आहेत. काय बोलाल बशीर भाई? तुम्ही आले आमच्या गावात सगळ्यात मी सगळ्याच्या वतीने सगळ्या हार्दिक शुभेच्छा आणि इस्तिकबाल. त्यानंतर तुम्ही आले आपला खूप खुशी झाली. आमच्या गावात एक छोटंसं गाव आहे तरीसुद्धा आम्ही सगळे मिळून मिळून आता येत आहोत माशाअल्लाह. अल्हम्दुलिल्लाह कुणाची काही कसल्याच बातेची कुणाला काही तकलीफ नाही आणि इन्शाल्लाह जी काही लोक आता काय ऐशी आहात की आता गाव जो आमचं थोडं खाली दिसण्याचं हे मतलब आहे की काय की शिक्षणासाठी लोक बाहेर गेलेले आहेत आणि इन्शाल्लाह तरीसुद्धा दिवाळी वेकेशनला येतातच काही लोक आणि मेला तर पुरं गाव इन्शाल्लाह भरलेलंच असतं आमचं. आणि आता तर आणखी आमची उमेद होती जी एक बाकी ती पण पुरी होत राहिली बोलले तरी चालेल. इन्शाल्लाह आणखी आमचं गाव नेक्स्ट टाइम तुम्ही आले पुरं भरलेलं मिळेल त्याची आमची उमेद आहे. मग गाडी पुरी व्हॉट्सअप झाली ना गावात इन्शाल्लाह. ते बघू शकता इथे सगळी जमा होती. ॲक्च्युली इथे गावाचं रस्त्याचं काम चाललंय आणि इन्शाल्लाह आम्ही जो नेक्स्ट टाइम येऊ तो गावात रोड इन्शाल्लाह पुरं होईल गावातून इन्शाल्लाह.
बघू शकता आता आम्ही सदर साहेबच्या घरावर मुंबई एप्रिल त्यांनी नाश्त्यासाठी इन्व्हाइट केले होते. अंडा आहे, चिप्स आहेत माशाल्लाह. ते व्हिडिओ बनवून द्या आणि सदर साहेब खूप खूप शुक्रिया तुमचा. जजाकल्लाह खैर. अल्लाह तुमच्या रोजी दिसला बरकत देव, हमेशा कामयाबी देव आणि सेफ म्हटलं. शुक्रिया. ॲक्च्युली गावात घरा कसे जसे लांब लांब, एक घर इकडे आहे ते एक घर तिकडे आणि जंगल पण खूप वाढलेलं आहे. आता मी काय करतो, आम्ही इकडशी उडवणार आहोत ड्रोन आणि गावाचा जी लुक आहे एक्झॅक्टली ती तुम्हाला वर्षी दाखवतो. ते व्हिडिओ पण बनवून द्या आणि फर्स्ट टाईम असले आणि दुनियाच्या खर्चा पण कानाकोपऱ्याचे असाल ते चॅनलला सबस्क्राईब करा. पोरा पण जोडले, तिथे अखिल भाई पण जोडलेत. अखिल अलवार आहे ना, माशाल्लाह. त्याला बोलतो काहीतरी 2 बात बोला, बट इज फीलिंग शाय आहे ना. बोला काहीतरी नाही, आपली कोकणी लोक शरम तर लगेच. माशाल्लाह बघू शकता इकडे अशी अशी घरात ह्या साईडला आणि खालच्या त्या साईडला नदी आहे ना, वाशिष्ठ नदी आहे. आणि ऍक्च्युली गावाचा जी डिझाईन आहे ना ती असं आहे, म्हणजे डोंगराच्या वरती असे असे घर आहेत.
इन्शाल्लाह तुम्हाला दाखवत राहू जितका पॉसिबल होईल तितका. कुणाचा इम्रान भाई आपल्या जनाबचा. अच्छा, जे आता आपल्या सोबत होते आणि ज्यांनी जी मोठी स्पीच दिले जनाब इम्रान सर, त्यांचं हे घर आहे. इकडे बघू शकता आपले अब्रार भाई इकडे आहेत, अखिल भाई आहेत, आमचे कॅमेरामॅन आहेत इकडे आसिम भाई. माशाअल्लाह माशाअल्लाह. ॲक्च्युली घर कसं गाव कसं आहे पूर्ण डोंगरावरती गाव आहे आणि घरा पण अलग लांब लांब आहे तिकडची. जे एक्झॅक्ट जे लुक आहे गावाचा ते इन्शाअल्लाह तुम्हाला ड्रोननी दिसेल पूर्ण गावाचा व्ह्यू. इकडे पण घरं आहेत, सगळ्यांनी सांभाळून या ना, ते पडाल तिकडे स्लिपरी आहे पुरा, एकदम सरपडा जायलाय. काय पोरांनो काय बोलाल, गावात गमते का ना तुमच्या? गमतंय ना? अखिल भाई काहीतरी बोला. हा तुम्ही आमच्या गावात यायला आम्हाला खूप बेस वाटला. जी वेलकम वेलकम. ऍक्च्युली गावात येत घ्या इन्शाअल्लाह इन्शाअल्लाह. आणि मालूमात देत जावा. जरूर जरूर. तुमच्या ते हुरूस वगैरे होते का नाही? हो हुरूस होतं. पडता हो. माशाअल्लाह माशाअल्लाह. बघू शकता हो, ही गावाची अशी अशी घरं आहेत इकडे, लांब लांब घरं आहेत ना, चिटकून नाही घरं आहेत. माशाअल्लाह. मग आता कोण बिमार पडला मग नेताव कसे डॉक्टरचे ते? बिमार पडला तर काय होरीन न्यायला लागतो तिकडे. हो रिया. हा ते मग उचलून घेऊन जायला लागतं. उचलून घेऊन जायचं. मग तकलीफ आहे ना रोडाची. हा. ओके. काय बोलता अब्रार भाई? जी ह्या मोहल्ल्यात जे ना आता 7-8 वर्ष झाली की रस्तो आलेलो आहे हा. अल्हम्दुलिल्लाह. त्याच्या पहिले आता पावसात जर एखादा कोण बिमार पडला तर त्याला डोली बांधून न्यायची लोक अरे बाप परतुरीच्या पक्तीवर, कारण टॉलर वगैरे पावसाचे ओढलेले असायचे. बरोबर. मोप हातच्या लोकांना मोप कष्ट करायला लागायचे. अल्हम्दुलिल्लाह आता 2017-18 पासून इकडे रस्तो झालो आणि गाडी मोहल्ल्याच्या खालती थोपते. मग त्याच्या पहिले मग मुश्किल होतं, इकडे काही गाडी बिडी नव्हती. बघू शकता या साईडला पण घरं आहेत आणि इकडे रोडाचं काम चालू आहे ना अखिल भाई? हो. हा, म्हणजे गाडी आता पुढच्या नेक्स्ट ट्रिपला आम्ही येतो पुरा वर्ष गाडी यायला इन्शाअल्लाह. अब्रार भाई काय बोलता हो? ठीक आहे. हे सगळे दलवीचे घर आहेत. हा, ह्या बाजूला दलवी लोक आहेत सगळी. अच्छा. ही पण दलवींचं घर आहे. हा. आणि ह्याच्या तिकडे आपण त्या बाजूला मस्जिद आहे, त्या बाजूला बघायला तर अलवार आहे ते सगळे अलवर आहे. एक परकारांचं घर आहे. अच्छा ही. इकडे तांबे एक अच्छा, येतात अच्छा. त्या बाजूला. माशाअल्लाह. हे मेस्त्री आहे तिकडे पडसूलचे. नमस्कार दादा. नमस्कार. बरं आहे ना? बरोबर आहे. काय तुम्ही असं ऐकलं तुम्ही गाणं पण बोलता छान? हो, आम्ही शक्तीवाली शाहीर आहोत. अच्छा. भानुदास घराणं. मग जरा बोला एक काहीतरी गाणं. माझं कोकण माझं कोकण कोकण निसर्गाचं वरदान, परशुराम पदस परशान, परशुराम पदस परशान, लाल मातीच झालंय सोन कोकण, टुमदार कौलारू घर, भक्तीच वातय वार, रसाळच फणसाची, काळी मैना गोड डोंगरची, वाऱ्यावरती डोलती, हिरव पीक भात किती छान कोकण, माझ कोकण कोकण निसर्गाचं वरदान. धन्यवाद. व्हेरी नाईस. थँक्यू सो मच. ओके, धन्यवाद. फायनली अल्हम्दुलिल्लाह जी भुरकंडे गावाचा शूट होता ती कंप्लीट झाला. आता मी ह्या व्हिडिओचं इथे एंड करतो. तुम्ही नवीन असाल, फर्स्ट टाइम असाल, दुनियाच्या खच्च्या पण कान्या कोपराशी असाल ते चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपलो ख्याल ठेवा आपल्या पॅरेंट्स हो, आपल्या एल्डर्स हो, की दुनिया ही मोप मोठी आहे आणि जिंदगी मोप छोटी आहे. म्हणून एन्जॉय करा, सगळ्याशी बेस असा आणि बेस राहा आणि इन्शाअल्लाह ताला आता आपण जाण मिळू नेक्स्ट व्हिडिओला. अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू.